आशू, खरंच मला खूप आवडतोस. प्लीज, आय लव्ह यू. तिची बहीण आणि जो मुला आहे तिचा त्यांचं लग्न होणार आहे. त्यामुळे सध्या तिचा प्रेमभंग झाला एवढं तर खरं. पण त्या ती प्रेमभंगाला कसं पुढे जाऊन काय काय करेल किंवा किती शांत राहील किंवा किती त्याच्याशी मैत्री ठेवेल किंवा नाही ठेवणार किंवा काय कसं होईल ते पुढे बघत राहिलं पाहिजे. किंवा शिवा म्हणून मी काय करीन ते ऑफकोर्स सिरियल मधनं बघून कळेल तुम्हाला. आता येत्या 27 तारखेपासून लग्न सप्ताह होणार आहे, बरोबर? या तीनही मालिकांमध्ये आपल्याला लग्नाचे काही वेगळे वेगळे क्षण आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत. लग्न होणार आहे नाही होणार आहे हे सगळं हेच सांगतील, बरं का? आम्ही काही त्याच्यामध्ये पडणार नाही आहोत, कारण यांनाच ते उत्तम पद्धतीनं माहिती आहे हे खरंच करणार आहे की नाही, बरोबर आहे की? हो, आमचं लग्न होणार आहे की नाही हाच मुद्दा आहे. पण मी इतक्या गोड पद्धतीने केळवण करताय म्हणून शिवा तिचं मनातल्या मनात केळवण तर करते. पण आमचं लग्न होणार आहे की नाही हे बाबा माहित नाही मला, कारण की बरं किती जणांना वाटतं यांचं लग्न व्हायला पाहिजे? सगळ्यांना वाटतं. आणि जर यांचं लग्न झालं तर आहेर घेऊन किती जण जाणार आहे? तिथे काही लोकांनी हे करेक्ट आहे, बोलवायला कशाला हवं? पण शिवा तुम्हाला बोलवायची गरज नाही, तुम्ही सगळे येऊ शकता. ही इकडची काय नाही, ही खूप हुशार आहे. यांचं म्हणणं काय लग्नात जाऊन हळदीला बोलवा. अरे तुमच्यासारखी माणसं जर हळदीला आली त्याच्यानंतर ती समोरची पार्टी घाबरलीच पाहिजे. वा वा, बरोबर. तुम्ही कोणाच्या बाजूने, शिवाच्या बाजूने आहात की छकुल्याच्या बाजूने? कोण 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 आशूच्या बाजूने? कोण हो आशूच्या बाजूने? तुम्ही आशूच्या बाजूने? आशू आवडतो तुम्हाला खूप? बरं, ठीक आहे, हरकत नाही. बरं, आता या दोघांचं लग्नही होणार आहे. तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता, बिनधास्त, काही प्रॉब्लेम नाही. हळदीला बोलवणार का, हळदीला काय मेन्यू वाटणार, काही विचारू शकता तुम्ही. असं काय आज आपल्या तावडीत सापडली आहे, टेन्शन नाही घ्यायचं काहीच. एक पेपर आणि पेन द्या त्यांना, ते मेन्यू पण सांगतील थोड्या वेळाने. ते गुलाबजाम नको, आमरस खाऊन कंटाळा आलाय वगैरे असं ते सुरुवात करू. वा, पण छान आहे, छान आहे. पण वरात करायला हवी आणि तुम्हा सगळ्यांना बोलवायला हवं, हे महत्वाचं आहे, बरोबर ना? आणि लग्न व्हायलाच हवं. पण हे आशूला कसं काय कळणार पण की हिची बहीण आहे आणि हिच्याच बहिणीबरोबर तुझं लग्न आहे आणि तिची बहीण योग्य आहे का शिवा योग्य आहे? कसं कळणार? तुम्हाला काय वाटतं, कसं सांगायला पाहिजे? नाही ना, पण हिने सांगायला कसं पाहिजे किंवा कसं कळलं पाहिजे? काय प्रपोज? तुमचं लव्ह मॅरेज आहे का? बरं, या जरा आम्हाला सांगा बरं कसं प्रपोज करतात ते. या या या, त्या धावल्याच. हे बाळा बाजूला हो, तू एलडी सवय सापडशील आम्हाला. या, हा, तुम्ही शिवाला शिकवणार ना? यांचं बरं आहे आपलं कुणी. काका बघत आहात का? बरं, तुम्हाला आवडेल त्याला करा. बरं, कसं करायचं जरा दाखवा बरं. आशू, खरंच मला खूप आवडतोस. प्लीज, आय लव्ह यू. शिवा, आता शिवानी करायला पाहिजे नाही? अच्छा, तू शिवाला करते प्रपोज? असंच करायला हवं ना? किंवा शिवा आहे ना, शिवा कसं प्रपोज करेल? बरोबर की नाही? म्हणजे जसा प्रपोज करेल ना, डॅशिंग शिवा करेल, डॅशिंग प्रपोज. म्हणजे जंगलात गाडी घेऊन जाईल आणि तिथे थांबवेल. आता हो बोल, नाही तर इथे सोडून जाते तुला. कसं करेल शिवा प्रपोज? आपण जरा बघूया. सगळ्यांच्या खास शिवाला अजून ते उमगलंच नाही कसं बोलावं त्याच्याशी. पण आज तुम्ही सगळे
प्रयत्न कर प्रयत्न फक्त आला आणि जेवून गेलं असं कसं वाटतं ते हा चल भाई चकुल्या हा भाई चकुल्या भाई एक्सप्लेनेशन आहे पण बऱ्याच गोष्टी करतो पण बाई हे माझं पेटंट आहे त्याच्यामुळे बाई चकुल्या आई कसं बोलली अरे बाई अरे तो वेगळा ठीक आहे भाई हा बर कंटिन्यू पुढे जर बोलीत ते कदाचित कळेल ना हा तर भाई चकुल्या मला तो खूप आवडतो वा मनापासून आवडतो तू आपल्या गाडीत बस आपण लॉंग ड्राईव्हला जाऊ बाई तुम्हाला अलेक्झांडर बस मी घेऊन जाईन वा आता चकुल्याचं उत्तर काय ते तर कधी दिलंच नाही एवढं सरप्राईज खूप मोठं सरप्राईज मला वाटलं होतं आपल्या मैत्री आहे उत्तर मागच येत आहे हा बर मग काय उत्तर फायनली ओके पण खरं तर गंमत काय चकुल्याचं उत्तर नक्की काय आहे हे आपल्याला लवकरच कळणार आहे पुढे झी मराठीवर धूम धडाका होणार आहे वा 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 त्याच्यामुळे तुम्हाला बघायला गंमत येणार मला खरं तर गंमत आहे माझं आणि दिव्याचं लग्न ठरलंय अरे नको बोलू रे ते नको म्हणतंय नको बोलू ते आणि असं म्हणायला हे नको राव इथे दिव्याच्या ऐवजी शिवा झाली माझ्याबरोबर आता इथल्या इथे प्रपोज करून टाकतो काय जरा जोर काय टाळ्या झाल्या पाहिजे चला हा काही लोकांना तर आपले दिवसच आठवते असंच वाटतंय मला चला त्याला इच्छा नाही तर आपण असं जबरदस्ती नाही नाही त्याला इच्छा आहे त्याला इच्छा आहे अरे इथे नवऱ्यापेक्षा वरातीच जोरात आहे त्याला इच्छा आहे असं दिव्याने बघितलं तर तिला काय वाटेल चला हा नाही हो किंवा तुला येता येता कोणी वेगळं आवडलंय का तसंही सांग आपली शिवाच आवडली हा तर शिवा मला असं वाटत होतं की आपल्यात फक्त मैत्री आहे पण या मैत्रीचं रूपांतर आता प्रेमात होत आहे तुला तर खूप खूप आवडतेस तुझी दहशतगिरी तुझी दादागिरी तुझी भाईगिरी तुझा मन मोकळेपणा तुझं वागणं बोलणं हे जगा वेगळं आहे आणि ते जगा वेगळं वागणं मला खूप आवडतं शिवा मी तुझ्यावर प्रेम करतो हा बरोबर हा बरोबर प्रश्न विचारलाय या प्रश्नाचं उत्तर आहे 27 तारखेनंतर तुम्हाला मिळणार काळजी करू नका जेवढा गुंता आहे तेवढा सगळ्यांना सोडवला जाणार आहे आणि शेवट हा तुमच्या मनासारखाच होणार आहे वा वा आणि आता आपण औक्षण या दोघांचं करणार आहोत इथे हे दोघेही जण आलेले आहेत आणि खास आपली परंपरा आहे बरोबर आहे की नाही आपण केळवण करतो नवीन दाम्पत्य येतं किंवा नवीन एखादं कुटुंब आपल्यामध्ये ज्या वेळेला सामील होत असतं एखाद्या नवीन ठिकाणी आपण जात असताना शुभ कार्याची सुरुवात ही आपण औक्षणाने करतो म्हणूनच आज या शुभ कार्याची सुरुवात सुद्धा आपण औक्षणाने करणार
साधारण शिवा असं करायचं असतं. झाला अक्षय नाही अजून वा नंतर मी बोलवतो तुम्हाला पुन्हा. एकाच पिढीत सगळं उरकू नका. त्यामुळे आता आदर साहेब तर सगळंच करून जातं. थांबा जरा वेळ थांबा, यांना खुर्ची द्या बरं छान बसायला. इथेच थांबा. या 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 चला. आणि काय औषध झालेलं आहे बरोबर आहे. केवळ तर होणारच आहे, पण तत्पूर्वी मला असं वाटतं जर एक एक उखाणा घेतला तर अजून मजा येईल. बरोबर की नाही? शिवाला नाही तू म्हणाली का? शिवा घे की तुझ्या नावाला काय भाई घेऊ शकते तू. अरे छकुला मोठा झाला. छकुल्याला तयारी बघितली का केवढी केली? तयारी झाली आहे, बोल्यावर चढलाय हा मुलगा. नाही हो, मला माहिती आहे. बरं काय कोण घेतो पहिला उखाणा? नाही अरे व्यवस्थित घे. सोन्याच्या ताटात चांदीची वाटी, सोन्याच्या ताटात चांदीची वाटी, नाव घेतो आपल्या डॅशिंग शिवासाठी. छान. मला पण छान. तू वाट्याबद्दल मेथीची भाजी नको. भाजीत भाजी मेथीची. वाट्याबद्दल तू नाव घेते छकुल्याचं, केळवण होणार प्रेमाचं. वा वा काय तुझा उत्साह आहे नाव. अतिशय वा वा. पण मजा. धन्यवाद. आणि तुम्ही दोघांनी खूप मजा आणलीत या एकंदरीत छोट्याशा सेगमेंट मध्ये सुद्धा. मी तुम्हा दोघांनी विनंती करणार आहे की तुम्ही दोघांनी पुन्हा एकदा स्थानबद्ध व्हायचं आहे. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप आभार मानते, कारण की इथे येऊन खूप जास्त छान वाटलंय आम्हाला आणि मजा आली. वा वा थँक्यू सो मच. खूप प्रेम देत आहे, असंच प्रेम देत राहा. शिवा इतकी कॅरेक्टर मध्ये घुसलेली आहे का ती माईक सुद्धा बोल्ट सारखं फिरवते बघा मध्ये. धन्यवाद. यानंतर या रंगमंचावरती ज्यांना आधीच्या लग्नाचा अनुभव आहे आणि आता ते पुन्हा एकदा लग्न करतायत असे अशा जोडप्याला आपण बोलवणार आहोत.